नमस्कार श्रोते हो, मी आहे प्राध्यापिका सविता दिनेश मोरे उर्फ मोहोळ मॅडम. आणि आज एक नवीन लेख तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जानेवारी 2026मध्ये 22 तारखेला माझ्या सासूबाईंचे निधन झाले. प्रत्येकाच्या आयुष्यात मृत्यू हा येणारच आहे, पण हा मृत्यू समोर जिवंत माणूस मरताना काय यातना होतं ते हे प्रत्यक्ष पाहिलं आणि हा लेख लिहावा असं वाटलं आणि म्हणून हा मी लेख लिहिलेला आहे. या लेखाला मी शीर्षक दिले माझ्या सासूबाईंची मृत्यूशी झुंज. मृत्यू म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो, पण हे अंतिम सत्य आहे. प्रत्येकाला या दिव्यातून जावेच लागणार आहे हे माहिती असून देखील माणूस जगण्यासाठी धडपडत असतो. सुंदर आणि सुखी जीवनाची स्वप्न पाहत असतो. 7 नोव्हेंबर 2023 हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस. या दिवशी माझी आई हे जग सोडून गेली. तिने माझ्यासाठी पाहिलेली स्वप्न साकार करण्यासाठी मी आज धडपडती आहे. आणि माझी दुसरी आई म्हणजे माझ्या सासूबाई. सासू असली तरी मी त्यांना आई म्हणायचे. आई जरी म्हटले तरी सासू सुनांमध्ये जो तू मेमे असतो तो आमच्यामध्ये होताच. मी पुण्यामध्ये वाढलेली पुणेरी सून, जरा वेगळ्या ठेक्यात आणि काबाड कष्ट करून, भावकीला तोंड देऊन, कष्ट करून, यातना सहन करून मुलांना लहानाचे मोठे करणारी माझी सासू, अशी भिन्न व्यक्तिमत्व एकत्र आलेली होती. प्रत्येक आईला जसं वाटत असते की माझा मुलगा ही माझ्यापासून चोरतीये, हिरावून घेते, तसाच प्रकार हा देखील माझ्या सासूचा होता. माझे 19व्या वर्षी लग्न झाले, म्हणजेच कोवळ्या वयातील एक अल्लड मुलगी जिच्या डोक्यात शिक्षण आणि कॉलेज या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते. परंतु वेळेत लग्न व्हावीत या आईवडिलांच्या अट्टासापायी लग्न करून मोरे परिवारामध्ये मी आले. सुरुवातीला बराच काळ संघर्षामध्येच गेला. अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची माझी अट सासरकडच्या मंडळींनी जरा लांबणीवर टाकली. मातृत्व पदरामध्ये आले आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली सतत संघर्ष करत राहिले. टिपिकल विचाराच्या माझ्या सासूबाई यांनी पहाटे लवकर उठून कामे करण्याचा लावलेला तकादा, सर्व सणवार, रूढी, परंपरा, व्रतवैकल्य माझ्याकडून करूनच घेतली. स्वतः काबाड कष्ट करतच राहिल्या आणि मला देखील सतत कामाला लावत राहिल्या. फार राग यायचा मला. कोणत्या या खेडेगावात आईवडिलांनी मला दिले, त्रागा यायचा. परंतु काही वर्षानंतर या सगळ्याची सवय झाली. सर्व सणवार, नवरात्र, गौरी गणपती हे तर माझ्या माहेरी सुद्धा मोठ्या उत्साहाने आम्ही करायचो. त्याची आवड होती. परंतु सासरी आल्यानंतर रूढी परंपरा वेगळ्या होत्या, नियम अटी जरा जास्त होते. कारण आता या घरची मी सून आहे याची वेळोवेळी मला जाणीव होत होती. 5 वर्षाच्या गॅपनंतर माझे शिक्षण MCOM BEd पूर्ण झाले आणि प्राध्यापिका म्हणून मी काम करू लागले. खूप कष्टाने शिक्षण घेतले, खूप कष्टाने नोकरी मिळवली. या सगळ्या गोष्टींचा स्वाभिमान सासूबाईंना होताच. हळूहळू त्यांचा कडवटपणा दूर होऊन त्याची जागा प्रेमाने घेतलेली होती. 7 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. वय वर्ष 79. या वयाच्या माझ्या सासूबाई आज देखील तितक्याच देखण्या, लांब सडक केस, सरळ नाक, पाणीदार डोळे, गोरा वर्ण आणि अतिशय देखणी छबी अशा होत्या. 9 जानेवारीला मी त्यांना बघायला गेलेली असताना मला म्हणाल्या, आलीस का शाळेतून? मी म्हटलं हो, शाळेतून डायरेक्ट भोरला आली आहे तुम्हाला भेटायला. बरं केलंस, मला कमी साखरेचा चहा करून घेऊन ये. 3-4 वर्ष झाले तुम्ही पुण्याला राहायला गेलात. बाद झालं पुण्याला राहायचा, या आपल्या भोरला राहायला परत. पोरांना बघितल्याशिवाय करमत नाही ग. अजून किती शिकवते मुलींना, लग्न कर आता त्यांची.
मी त्यांना म्हणाले, हो, लग्न करायची आहेत. तुम्ही बऱ्या व्हा आधी, कारण आजची तुम्हीच नेसणार आहात. बरं, चहाबरोबर अजून काही आणू का? मस्का बटर, टोस्ट, सफरचंद? हा, ये घेऊन. उद्या नाश्त्यामध्ये सकाळी खाईल. तेवढ्यात ICU विभागातील इन्चार्ज डॉक्टर त्या ठिकाणी आले आणि मला म्हणाले, आजींना काहीही खायला देऊ नका. काल खाल्लेल्या जेवणामुळे त्यांचे पोट फुगलेले आहे. ते साफ झाल्याशिवाय काहीही खायला द्यायचे नाही. मी पुन्हा सासूबाईंच्या कॉटजवळ गेले. त्यांना म्हणाली, आई, डॉक्टर काहीही खायला देऊ नका असं सांगत आहेत. काय करू? उदासीन चेहऱ्याने माझी सासू, बरं राहू दे, असं म्हणाल्या. थोडा वेळ थांबून मी पुण्याला निघून आले. शाळेच्या कामकाजामध्ये असेच दिवस चाललेले होते. माझ्या नवऱ्याचे मात्र खूप हाल होत होते. दिवसभर पुण्यामध्ये त्याचा व्यवसाय सांभाळायचा, त्यानंतर पुन्हा भोरला जायचं, आईच्या हॉस्पिटलच्या सगळ्या गोष्टी बघायच्या, वेळ प्रसंगी त्याला तिथे राहावेही लागत होते. याच दरम्यान माझ्या कॉलेजच्या कामाचा व्याप देखील खूप वाढलेला होता. अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आलेल्या होत्या. या जबाबदाऱ्या निष्ठेने पूर्ण करण्यामध्ये मी व्यस्त असायची. नेहमीप्रमाणे सासूबाई आजारी पडलेल्या आहेत. थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये राहून पुन्हा त्या बऱ्या होतील हेच मला अपेक्षित होते. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. शाळेची सांस्कृतिक विभाग प्रमुख यावर्षी मी झालेली होते आणि या सांस्कृतिक विभागातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे विद्यालयाचे गॅदरिंग 20 जानेवारी 2026 या दिवशी होते. हा कार्यक्रम दणक्यात पाडायचा हीच जिद्द होती. परंतु सासूबाईंची तब्येत मात्र ढासळत चाललेली होती. गॅदरिंगच्या आदल्या दिवशी तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, कोणत्याही क्षणाला काहीही होऊ शकते. गॅदरिंगची एवढ्या निष्ठेने तयारी केलेली होती. सर्व कामकाज इतकं व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केलेलं होतं. सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील स्वतःवरच घेतली होती आणि त्यात डॉक्टरांचं हे असं सांगणं मन खच्चीकरण करत होतं, विचलित करत होते. शिवाय समाज कोण काय म्हणेल हा एक पुसटचा विचार देखील मनात घोळत होता. तरी देखील मनाला खंबीर केलं. 20 जानेवारीला सकाळी लवकर उठून फोर व्हीलरने माझ्या मुलांसह मी भोरच्या दिशेने निघाले. वाटेतच नसरापूर गाव आहे, जिथे माझे विद्यालय आहे. त्या ठिकाणी माझी गाडी थांबली. साधारण 11 ते 12च्या सुमारास मी विद्यालयामध्ये गेले. त्या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली. सासूबाईंची तब्येत जास्त आहे असे सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकते किंवा नाही, काय घडेल याचा मला काहीही अंदाज सांगता येत नाही अशी कल्पना दिली. शाळेमधून माझी गाडी भोरच्या दिशेने निघाली. साधारण 1:30-2च्या सुमारास आम्ही भोरमध्ये मोरेआळीतल्या आमच्या जुन्या घरी पोचलो. तोपर्यंत नातेवाईक मिस्टर यांनी हॉस्पिटलमधून सासूबाईंना घरी आणले होते. नेहमी तोऱ्यात बोलणारी, सुनावणारी माझी सासू आज मात्र निश्चिप होऊन त्या जमिनीवर निजली होती. ऑक्सिजन मास्क तोंडाला लावलेला होता. भोर गावातील इतर मंडळी देखील आसपासला बसलेली होती. बरेच लोक ये जा करत होते. मी माझ्या मुलांसह आतमध्ये गेले आणि हे दृश्य पाहिले. मुलांसह मी त्यांच्याजवळ जाऊन बसले. मी सविता, आई, मी सविता असे म्हणाले. त्यावर उजवा हात हलवून त्यांनी मला ओळखल्याचा इशारा दिला. माझ्या मुलांनी देखील आजीला आई आई असे आवाज दिले. प्रत्येक नातवंडाला आजी आपला हात हलवून ओळख देत होती. श्वास घेताना छाती वर खाली होताना दिसत होती. हाताचे खुबे हलत होते. हातपाय देखील त्या हलवत होत्या. मी आणि माझ्या मुली माझ्या नवऱ्याला म्हणालो, इतकं सगळं त्या ॲक्टिव्हिटी करतात, त्यांना तुम्ही घरी का आणलं? त्या चांगल्या होतील, तुम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. यावर माझा नवरा म्हणाला, अगं सर्व शक्यता आपण बघितलेल्या आहेत. डॉक्टरांनी 48 तासाची मुदत दिलेली आहे. मी भोरमध्ये येऊन 2 ते 2.5 तास झालेले होते. सासूबाईंची परिस्थिती आहे तशीच होती. आता मात्र माझ्या डोक्यात आजचे संध्याकाळी 6चे गॅदरिंग
कशा पद्धतीने पूर्ण करता येईल याचे वेध लागलेले होते. कारण अख्ख्या वर्षभर हे सांस्कृतिक डिपार्टमेंट अत्यंत निष्ठेने मी सांभाळले आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम जर व्यवस्थित झाला नाही तर काय, ही भीती मात्र मनामध्ये होती. नवऱ्याला बाजूला घेऊन सगळी परिस्थिती सांगितली. काय करू, कार्यक्रमाला जाऊ की नको जाऊ हे विचारले. नवऱ्याने देखील परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तू तुझा कार्यक्रम पूर्ण कर असे सांगितले. जर काही वाटलं तर तुला फोन करतो. 5 ते 5:15च्या दरम्यान मी माझ्या मुलांसह पुन्हा भोरमधून नसरापूरच्या दिशेने जाऊ लागली. मनामध्ये अनेक प्रश्नांचे वादळ घोंगावत होते. काय योग्य, काय अयोग्य काही समजत नव्हतं. मात्र घेतलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करायचं हे पक्क ठरवलं होतं. संध्याकाळी ठीक 6 वाजता विद्यालयाच्या मैदानावर ज्या ठिकाणी कार्यक्रम होता तिथे मी उपस्थित झाले. तिथे असणाऱ्या सर्व शिक्षकांना मी येईल याची आशा नव्हती, तरी देखील या कार्यक्रमाला मी उपस्थित झाले. उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन करून रात्री 10:30 पावणे 11च्या सुमारास कार्यक्रम संपला. तोपर्यंत माझ्या नवऱ्याचा फोन आलेला नव्हता. म्हणजे सासूबाईंच्या तब्येतीत कोणतीही गडबड झालेली नाही. सासूबाईंना बरे वाटेल असंच वाटत राहिलं. भोरमध्ये दिरांचं असलेलं लहान घर, यामध्ये मुलांसह आपण तिथं राहणं अडचणीचं होतं. त्यामुळे कार्यक्रमामधून सुटल्यावर मी सरळ पुण्याला फ्लॅटवर निघून आले. 21 जानेवारीला सकाळी पहाटे लवकर उठून मी मिस्टरांना फोन केला. सासूबाईंच्या तब्येतीची विचारपूस केली तर आहे तशीच परिस्थिती आहे असे मिस्टरांनी सांगितले. नोकरी करताना स्वतःच्या भावनांना आवर घालून तुमच्या कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागतं हेच खरे. 21 तारखेला नेहमीप्रमाणे मी शाळेत गेले आणि शाळा 1 वाजता सुटल्यानंतर पुन्हा माझ्या भोरच्या घरी गेले. आज देखील सासूबाईंची परिस्थिती काल जशी होती तशीच होती. खुब्यांची पायांची हालचाल चालूच होती. श्वास घेताना छाती वर खाली होत होती. आता मात्र लोक वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करायला लागली होती. कोणी सांगत होते त्यांच्या उजव्या हातामध्ये पैसे ठेवून ते ब्राह्मणाला दान करा म्हणजे जीव सुखरूप बाहेर पडेल. कोणी सांगत होते काल जसे झोपवले होते त्याच्या विरुद्ध दिशेला झोपवा म्हणजे शरीरातून आत्मा व्यवस्थित बाहेर पडेल. कोणी सांगत होते मुली, मुलगा, सुना, जावई, नातवंड या प्रत्येकानं जवळ जाऊन त्यांची विचारपूस करा. त्यांचा जीव कशामध्ये अडकलाय ते विचारा. कोणी सांगत होते गरुड पुराण, मंत्र, जप याचे पठण करा. मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, महामृत्युंजय जप आत्म्यास शांती देतो. शिवलीलामृत वाचा. प्रत्येकाचे वेगळे सल्ले, वेगळे म्हणणे कानावर पडत होते. त्या पद्धतीने घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम, इतर जप मंत्र सुरू झाले. माझ्या नवऱ्याने शिवलीलामृत वाचायला सुरुवात केली. आम्ही सर्व पै पाहुणे, नातवंड, सुना, जावई, लेकी हात जोडून सभोवताली बसलेलो होतो. संध्याकाळी 6च्या नंतर हॉस्पिटलमधून एका नर्सला बोलवण्यात आले. सासूबाईंच्या तोंडाला लावलेले मास्क, मानेच्या बाजूला लिक्विड स्वरूपात अन्न आणि पाणी टाकता यावे यासाठी टाकलेला रॉड सुई काढण्यासाठी. नर्स आल्यानंतर सर्वांना बाहेर काढून तो मास्क सुई बाजूला करण्यात आली. तसेच लावलेले पॅड काढण्यात आले. ओल्या कापडाने सर्व अंग पुसून स्वच्छ करण्यात आले. हे सर्व चाललेले सासूबाईंना समजत होते आणि त्याच वेळेस सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मृत्यू यावा यासाठी लोकांनी सांगितलेले सल्ले, नर्स आल्यानंतर आपल्यासाठी जे काय केले जाते हे सगळं त्यांच्या मनाला नक्कीच वेदना देणारे होते. मी मात्र बाजूला बसून हे सगळं पाहत होते आणि विचार करत होते. आयुष्यभर जगण्यासाठी, मुलांना जगवण्यासाठी झटणारी माझी सासू, वयाच्या 14व्या वर्षी दुसवट्यावर लग्न करून आलेली माझी सासू, म्हणजेच माझे सासरे अण्णा यांची पहिली पत्नी दुसऱ्या बाळंतपणामध्ये गेली. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे अण्णा 3 वर्ष लग्नासाठी तयारच नव्हते.
परंतु पदरी असणारी एक मुलगी तिला आईची गरज आहे, यासाठी माझ्या सासूबाईंशी त्यांनी विवाह केला. जुने मॅट्रिक झालेले, इंग्लिश फाडफाड बोलणारे सुशिक्षित अण्णा माझे सासरे आणि 9वीमधली अशिक्षित माझी सासू. सासऱ्यांना भावाकडून मिळालेला धोका, स्वतःने कष्टाने उभी केलेली कंपनी हाताबाहेर गेली. त्यानंतर दाढी वाढवून फक्त दुःख कुरवाळत बसणारे अण्णा आणि हे सगळे निमूटपणे सहन करणारी माझी सासू. दिरांना लहानाचे मोठे करून लग्न करून पदरी आलेली निराशा, मुलांचे होणारे हाल, घरातील वादग्रस्त वातावरण, या सगळ्यातून लोकांच्या शेतात मजुरी करणारी सासू, डोंगरातून लाकडांची मुळी आणणारी सासू, या सगळ्या गोष्टी मनामध्ये आठवत माझे विचारचक्र थांबायला तयार नव्हते. माझे मोठे नंदावे, माझ्या सासूबाईंचे लाडके जावई PSI बुदगुडे पाहुणे, हे पोलीस खात्यात मोठ्या पदावर कार्यरत, जे सासूबाईंच्या जवळ आले, डोक्यावरून हात फिरवून म्हणू लागले, मामी, खूप कष्ट केले आयुष्यभर, आता झोपा, शांत झोपा. हे शब्द काळजाला घर पाडत होते. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझा नवरा, सविता, तुझ्याकडे आईने चहा मागितला होता ना, चहा कर आणि आईला 2 थेंब तरी चहा पाज. त्याप्रमाणे मी उठून चहा बनवला आणि 2 थेंब चमचाने त्यांच्या तोंडामध्ये टाकले. डोळ्यातून अश्रू ओघळत होते, हुंदके थांबत नव्हते. आणि त्यात मी माझ्या सासूबाईंशी बोलत होते, आई, आम्ही मुलींची चांगल्या घरात लग्न करून देऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मोबाईलवर नंदुबाईंनी लावलेले हे भजन, त्याचे बोल, इतना कर तू स्वामी जब अंत समय आए, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. या सगळ्या चाललेल्या गोंधळात मरणाला जवळ करण्यासाठी माझ्या सासूबाईंची मृत्यूशी चाललेली झुंज सर्वांच्या जीवाची घालमेल करत होती. आयुष्यात इतके खाचखळगे सहन करून, एवढा त्रास काढून आज मृत्यूसाठी सुद्धा ही झुंज. एखाद्याच्या आयुष्यात त्या भगवंताने इतका संघर्ष का लिहिलेला असेल? या सगळ्यामध्ये संध्याकाळचे 7 वाजून गेलेले होते. आज शाळेतून मी डायरेक्ट भोरला आलेली होती. मुलं पुण्याला फ्लॅटवरच होती. त्यांच्याजवळ मोठे माणूस कोणीही नव्हते. त्यामुळे मी पुण्याच्या दिशेने निघाले. STमध्ये बसल्यावर सुद्धा पुणे येईपर्यंत सासूबाईंची ही दिवसभराची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती. डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. देवा, वयाच्या 61व्या वर्षी माझ्या आईला घेतलेस माझ्याकडून तू, आणि आता सासूबाईंना. माझ्या मुलांच्या लग्नात एकही आजी नाही. किती दगडाच्या काळजाचा आहेस रे तू. पुण्याच्या फ्लॅटवर आले. मुलांनी आजी बरी आहे का अशी चौकशी केली. होतील त्या बऱ्या, असे खोटं आश्वासन मी मुलांना देत होते. पण काहीही खरं नाही हे आता उमगलं होतं. अशा तऱ्हेतच मुलींनी केलेला स्वयंपाक 2 घास खाल्ला आणि दिवसभराच्या थकव्याने मला कधी झोप लागली काही समजलेच नाही. 22 जानेवारी 2026 पहाटे 3:30-4च्या दरम्यान फोन वाजला. हा फोन भयानक दुःख घेऊन आलेला आहे याची जाणीव आधीच झालेली होती. फोन उचलला. पलीकडून माझा नवरा सांगत होता, सविता, आई गेली. रात्री 12:15 ते 12:30च्या दरम्यान आईची प्राणज्योत मालवली. आईचा लाडका मुलगा असणारा माझा नवरा, त्याला या दुःखातून कसं सावरू हे समजत नव्हतं. मी फोनवर काय बोलू, काही शब्द सुचत नव्हते मला. मी काही बोलायच्या आत माझा नवरा सावरला आणि मला म्हणाला, मुलं आणि तू लवकर निघून ये. फोनवर होकार देऊन फोन बंद केला आणि मनात विचार आला, आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन झाले. सुटल्या या सगळ्या व्यापातून सासूबाई. आता फक्त उरलेत धर्मविधी.